गेल्या 15 वर्षापासून व्ही पी राठोडची सत्ता आहे। समाज ठीक आहे, समाजाचं काम हर एक माणसाने केलं पाहिजे। ज्या समाजातून जो येतो त्यांनी समाजाचं काम केलं पाहिजे। मी दोघांना मी चॅलेंज सांगतो की दोन्ही माणसांनी आपल्या समाजातील 5-5 मुलं कुठं कामाला लावले दाखवा। ते म्हणताना बंजारा समाजातून मी आलोय, तर बंजारा समाजामधील व्ही पी राठोड असो किंवा रोहित चव्हाणच्या घरचे असो, त्यांनी दाखवा की माझ्या शाळेवर मी 5 मुलं घेतले। तर असं कुठेही झालं नाही, काही समाजावर नाही। ठीक आहे, आता मतदानाच्या टायमाला सगळे सोयरेधारी आठवतात, पण मी त्यांच्या समाजाला बी आवाहन करतो ना, बंजारा समाज सर्व मतदार बांधून आवाहन करतो मी, आता ही वेळ आहे तुमच्यावर। आता पाहुण्या रावण्याचं राजकारण करू नका, आता विकासाचं राजकारण करा। जागर न्यूज, आवाज मातीचा, आपल्या माणसांचा। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी आता सध्या जोरात सुरू आहे आणि परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात असणारं वाघी धानोरा जिल्हा परिषद गट, या गटाकडं अनेक सगळ्याच राजकीय पक्षांचं आणि अनेक मतदारांचं देखील लक्ष लागून राहिलेलं आहे। त्याचं कारणही तसंच आहे, कारण आज वाघी धानोरा या गटामध्ये एरवी 2 लढती व्हायच्या, पण यावेळेला या गटामध्ये तिरंगी लढत होत आहे। कारण आहेत गणेश काजळे आणि त्यांचे शिंदेसेना। शिंदेसेनेकडून गणेश काजळे लढत आहेत, शिंदेंची शिवसेना, त्यांच्यासोबत त्यांचे दोन्ही पंचायत समितीचे 2 उमेदवार आहेत, एक अंजनाबाई खताळ आणि दिलीप मागाडे, आणि स्वतः गणेश काजळे हे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत शिवसेना शिंदेसेनाचे वाघी धानोरा सर्कलमधून। आज गणेश काजळे आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। भाऊ, तुम्ही एक शिवसेनेकडून लढत आहात, सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा। तुमच्याकडून अपेक्षा होत्या की तुम्ही अनेक राजकीय पक्षांच्या संपर्कात होतात, परंतु तुम्हाला त्या ठिकाणाहून म्हणावं त्या प्रमाणात उमेदवारी मिळालेली नाही, त्यामुळे तुम्ही शिंदेसेनेकडे गेलात। त्याचं काय कारण होतं? नाही, काय माहिती आहे का, सर्वप्रथम मी सर्व मतदार बंधूंना आवाहन करतो की बाबा ह्या निवडणुकीमध्ये विकासाकडे बघून चालायचं आपल्याला, जेणेकरून गेले 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले राष्ट्रवादी सत्ता आहे आणि एकच उमेदवार आहे। त्याच्या अगोदर माजी आमदार बोर्डीकर साहेब यांचा एक उमेदवार होता। फिरून सत्ता 1-2च घरात चालली, पण ही परिवर्तन झाली पाहिजे, जेणेकरून सर्कलचा विकास झाला पाहिजे। आता मी ज्या गावात फिरतोय, जवळपास सगळ्या गावात दौरा झाला माझा। हर एक मतदाराचं असं म्हणणं आहे की बाबा ज्यांना आम्ही निवडून दिलंय ते गेल्या 5 वर्षांपासून तोंड नाही बघितले। कुठं तर म्हणलं आम्ही बॅनर लावतो की आमचा हा उमेदवार बघितला का, तर अशी जिल्हा परिषद सर्कलची दशा आहे आमच्या, जेणेकरून विकास तर हा काहीच झालेला नाही आहे। दुर्दैव आहे आमचं एवढे सर्कलवाल्यांचं की आमच्या सर्कलला योगायोगाने जिल्हा परिषद अध्यक्ष लाभले होते। आता अध्यक्ष लाभले म्हणलं सर्कलचा कसा विकास व्हायला पाहिजे, गावातला कसा विकास व्हायला पाहिजे। मी भरपूर गावाचे व्हिडिओ टाकले, तुमच्याकडे आले बी असतील। काल मी जामरूनला गेलो होतो, जामरूनला गावात गुडघ्यातले खड्ड्याचा रस्ता आहे, तो रस्त्यावर पाणीच पाणी। म्हणजे असं जर असेल, जांभरून असेल, कावी असेल, भोसी असेल, जवळपास सगळ्याच गावामध्ये ही दशा आहे। तर
ज्या लोकांनी ज्या मतदारांनी ज्यांना निवडून दिलं होतं त्यांना आता विचार करायची गरज आहे की बाबा आपण कोणाला निवडायचं आहे. मी मतदाराला आवाहन करतो की ही आम्ही नवीन पिढी आहे आणि नवीन पिढीला एकदा संधी द्या. आम्ही या संधीचं नक्कीच सोनं करू, जेणेकरून हर एक गावाचा विकास करू, जेणेकरून सगळ्या याचा विकास होईल, सर्व समाजातील लोकांचा विकास होईल. जिंतूर तालुक्यात जे असणारे 10 गट आहेत आणि 20 पंचायत समितीचे गण आहेत, किती ठिकाणी आपण शिंदे सेनेकडून उमेदवारी दिलेली आहे? आम्ही वाघी धनोरा येथे एक जिल्हा परिषद दिले, बाजूला आपल्या माळसा सांगे येथे एक जिल्हा परिषद दिले आणि कौसडीमध्ये एक पंचायत समितीचा उमेदवार आहे. जेणेकरून एवढा संभ्रम निर्माण केला होता, युती करायची. शेवटच्या टोकापर्यंत भाजपवाल्यांनी सांगितलं आम्हाला युती करायची, तुम्हाला आम्ही 2 जागा देणार आहेत. त्या कारणाने आम्ही बाकीच्या जागा भरल्या नाहीत. आम्ही फॉर्म भरू शकलो नाही. आम्हाला वरिष्ठांनी सांगितलंय की बाबा आपल्याला इथं युती करायची, आपल्याला 2 जागा सुटणार आहेत, 2 जागापुरते तुम्ही फॉर्म भरा, बाकी युती असल्यामुळं भरायचे नाहीत. आणि नंतर शेवटच्या टप्प्यात ज्यावेळेस युती करायची गरज पडली त्यांनी ऑटोमॅटिक युती केली नाही आहे. त्या कारणाने आमच्या 2च जागा आता तरी जिल्हा परिषद सदस्यामध्ये उभ्या केल्यात आम्ही. तुम्ही प्रामुख्याने आता सर्व सर्कलमध्ये तुमचा प्रचार दौरा मोठ्या प्रमाणात सुरू आहे, ताकदीनं तुम्ही लढत आहात. काय प्रमुख समस्या तुम्हाला जाणवत आहेत सध्या? हे सगळ्यात प्रमुख समस्या तर सगळ्यात एक तर हर गावामध्ये रोडच्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या आहेत. आता तुम्ही जर बाजूला बघितले असेल तर सावरगाव आणि ब्राह्मणगाव सावरगाव तांडा रस्ता आहे. भांबळे साहेबाच्या काळामध्ये तिथं फुल सँक्शन झाला होता. दोन फक्त भिंती बांधल्या आता. भांबळे साहेब जाऊन आता जवळपास 7 वर्ष झालेत. त्यानंतर मेघना दिदी आल्या. आता मेघना दिदीने 5 वर्ष काढले, त्या रस्त्याकडे बघितलं नाही आहे. आता मेघना दिदी पुन्हा मंत्री झाल्या. आता जवळपास अंदाजे 1.5 वर्ष मंत्री होऊन झाले. आता तरी तिथं बघितलं नाही. तरी मला मतदानाला एवढंच आव्हान करायचं आहे, सावरगाव असो ब्राह्मणगाव असो त्या परिसरातल्या 1 किलोमीटरचा रस्ता एक जर ब्रिज झाला तर सगळ्यांचं सुख होईल. पण करायची इच्छाशक्ती पाहिजे ना माणसाची, नाही तर जिल्हा परिषद मार्फत तर कधी ब्रिज तयार झाला असता तो. पण आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे, मी ज्या गावाचा जाहीरनामा दिला मी सांगतो वचननामा आहे, त्या गावात ही समस्या मांडल्यात आम्ही, जेणेकरून मला माझ्या सर्कलचा विकास करायचा आहे, माझ्या हर एक गावातला विकास करायचा आहे. तुम्ही नाही तर माझ्या गावात बघू शकता, 19 गावापैकी पिंपळगाव काजळे बघू शकता कोण्या स्थितीत. आज आपण जिथं बसतो ते बघू शकता. आम्हाला माझ्या गावासारखं हर एक गाव करायचं आहे, याचाच माझा निश्चय घेतला मी. प्रामुख्यानं राजकारण म्हटलं की जातीय समीकरणं ही आपसुकच जोडली जातात आणि वाघी धानोरा या सर्कलमध्ये जवळपास बंजारा समाजाचं मोठं मतदान आहे. तर तुम्ही आता जे दोन्ही उमेदवार आहेत, रोहित चव्हाण असतील किंवा मग विश्वनाथ राठोड असतील, हे दोन्हीही बंजारा समाजाचे उमेदवार आहेत आणि या लोकांना त्यांच्या समाजाच्या माध्यमातून ते असं दावा करतात की मोठा पाठिंबा आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, मी याकडे असं बघतोय की दोन्ही उमेदवारांनी, मला तुम्ही सांगा, गेल्या 10 वर्ष बंडू मामाची इथं सत्ता होती, गेल्या 15 वर्षापासून व्ही पी राठोडची सत्ता आहे. समाज ठीक आहे, समाजाचं काम हर एक माणसाने केलं पाहिजे. ज्या समाजातून जो येतो त्यांनी समाजाचं काम केलं पाहिजे. मी दोघांना मी चॅलेंजनं सांगतो की दोन्ही माणसांनी आपल्या समाजातील 5-5 मुलं कुठं कामाला लावले दाखवा. ते म्हणताना बंजारा समाजातून मी आलो आहे, तर बंजारा समाजामधील व्ही पी राठोड असो किंवा रोहित चव्हाणच्या घरचे असो, त्यांनी दाखवा की माझ्या शाळेवर मी 5 मुलं घेतले. तर असं कुठेही झालं नाही, काही समाजावर नाही. ठीक आहे, आता मतदानाच्या टायमाला सगळे सोयरेधारी आठवतात, पण मी त्यांच्या समाजाला बी आवाहन करतो ना, बंजारा समाज सर्व मतदार बांधून आवाहन करतो मी, आता ही वेळ आहे तुमच्यावर. आता पाहुण्या रावण्याचं राजकारण करू नका, आता विकासाचं राजकारण करा. थेट एक शेवटचा प्रश्न आहे, तुमची लढत नेमकी कुणासोबत असणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस की भाजपा? नाही, माझी लढत तर तशी कुठं राष्ट्रवादीसोबत आहे, कुठं काँग्रेस आपल्या भाजपसोबत आहे. काय झालं आहे की कुठं कमी जास्त चालू आहे, पण आम्ही सगळ्याच गावामध्ये बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे आम्हाला मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. माझे 2 उमेदवार आहेत, या संतोष खताळ याची मिसेस आहे अंजनाताई खताळ, हा दिलीप मागाडे, हा स्पेशली आदिवासी समाजातून चळवळीतला मुलगा आहे. आदिवासी चळवळीत काम करणारा आहे आणि हा बी चळवळीतला आहे. हा समाज जर बघितलं तर हाटकर समाजाचा मुलगा आहे, सरपंच आहे. समाजाचं बी समीकरण बसवलेलं आहे आणि त्या समीकरणानुसार हे इलेक्शन लढले जाते, जेणेकरून सगळ्या समाजाला मेन प्रवाहात आणायचं आणि काम करायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही पंचायत समितीकडून तुम्ही उभे आहात, तुम्ही ग्रामपंचायतपासून थेट पंचायत समितीपर्यंत मजल मारताय, काय अनुभव आहे तुमचा आता? अनुभव म्हणजे मी पहिले खूप वर्षापासून या इतर पक्षांच्या पाठीमागं होतो. आता या दोन्ही पक्षांना जे सर्वसामान्य माणूस असते, जे गोरगरीब असतात, ते त्यांच्या
गावातले जे कार्यकर्ते यांना मोठं कधीच होऊ द्यायचं नसतं. यांच्याकडे जर उमेदवारी जर घ्यायची समजा आपल्यानं, तर यांच्याकडे जर गेलं तर यांच्याकडे फक्त पैसा लागतो. किती लाख देता, किती कोटी देता. आम्ही सर्वसामान्य यांचं खूप आम्हाला कळतं तेव्हापासून मी यांचं काम करतो. पण यांना म्हणजे स्वतः मोठं व्हायचं आहे, लहान माणसांना मोठं होऊ द्यायचं नाही. भाऊच्या संपर्कात आलो, भाऊसोबत घेतलं. भाऊ असे आहेत की सगळ्यांना सर्वसामान्यांना घेऊन सोबत चालणार आहेत. त्यांच्या कार्यावरच आम्ही हे इन्स्पायर होऊन इकडे शिवसेनेत प्रवेश करून सोबत निवडणूक लढवायलो. एक नाव आहे पंचायत समिती गणातलं दिलीप मागाडे, जे की दिलीप मागाडे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते, परंतु त्यांना तिकडे उमेदवारी न मिळाल्यामुळे ते आता गणेश काजळे यांचा हात धरून आता ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत. चळवळीतले कार्यकर्ते आहेत. तुम्ही एक चळवळीतले कार्यकर्ते आहात. तुम्ही यापूर्वी ही पंचायत समिती लढवलेली आहे. आता दुसऱ्यांदा पंचायत समिती निवडणूक लढताय तुम्ही. काय सांगाल तुम्ही मतदारांना? मतदारांना मी एकच आवाहन करन की सध्याचं जे राजकारण चालू आहे, सध्या या तालुक्यामध्ये जे राजकारण चालू आहे दोन्ही पक्षाचं, यांना सर्वसामान्यांना मोठं होऊ द्यायचं नाही. आणि विशेषतः ज्यांच्याकडे पैसा आहे अशाच उमेदवाराला तिकीट दिलं जातं. म्हणून आम्हाला राजकारण हे सत्ता मिळवण्यासाठी करायचं नसून जनतेची सेवा करण्यासाठी हे राजकारण करायचं. विशेषतः मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. या ठिकाणी हे जे राजकारण यांचं चाललेलं आहे एकदम गलिच्छ राजकारण चाललं आहे. म्हणून लोकांना एक पर्याय नव्हता, म्हणून या ठिकाणी पर्याय म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे पूर्ण माझ्या भोशी पंचायत समिती गणातील सर्व मतदाराचा या ठिकाणी मला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. कारण जे आज माझ्यासमोर जे भोशी येथील जे 2 उमेदवार आहेत, हे फक्त उमेदवार निवडणुकीपुरते मर्यादित आहेत. मी विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहे आणि नेहमीच कटिबद्ध राहणार. माझे संपर्क हे फक्त निवडणुकीपुरते नाहीत की मी असं उचलून डायरेक्ट निवडणुकीला उभं राहिलो, अशातला भाग नाही. माझे सर्व जाती धर्मातील सर्व समाजासोबत एक चांगले प्रेमाचे संबंध आहेत आणि मी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा एक सर्वसामान्य नागरिक आहे. म्हणून मला या ठिकाणी भरभरून जनतेचा आशीर्वाद मिळत आहे. म्हणून मला असं नक्की या ठिकाणी खात्री आहे की नक्कीच या ठिकाणी माझा विजय नक्कीच होणार, यात काही दुमत नाही. म्हणून सर्व या मतदार बांधवांना मी पुन्हा विनंती करतो की माझ्यासोबत कार्यकर्ते कमी पण गोरगरीब जनता ही भरपूर आहे. म्हणून आपला विजय निश्चित आहे असं या ठिकाणी जनतेच्या मनातून मला या ठिकाणी कळतं आहे. मी सर्व मतदारांना पुन्हा एकदा आवाहन करन, मी एक गरिबाचं लेकरू आहे, तुमचं लेकरू आहे. म्हणून या ठिकाणी मला आपण पदरात घ्यावं आणि भरभरून आशीर्वाद द्यावं. एरवी दुरंगी होणारी ही लढत आता तिरंगी होते. वाघी धानोऱ्यामध्ये जिल्हा परिषद गटाचे जे 3ही उमेदवार आहेत त्यापैकी विश्वनाथ राठोड यांच्या ज्या पत्नी आहेत उज्ज्वला राठोड यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आणि आता त्याच गटामध्ये यावेळेला तिरंगी लढत होते. तर यावेळेला शिंदे सेनाचं कार्ड कसं चालणार, शिंदे सेना बाजी मारणार की कोणाचं नुकसान करणार, हे मतदार ठरवणार आहेत. सहकारी माबूद पठाणसह रत्नदीप शेजावळे, जागर न्यूज, जिंतूर.